आज आपण क्रिस्टल सिस्टीम म्हणजे या ठिकाणी काय आहे पाहणार आहोत. एकूण 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. पहिले क्रिस्टल सिस्टीम आहे क्युबिक, दुसरा असणार आहे ऑर्थोरोम्बिक, तिसरा असणार आहे टेट्रागोनल, चौथा असणार आहे मोनोक्लिनिक, पाचवा असणार रोबोहेड्रल, सहावा असणार ट्रायक्लिनिक, सातवा असणार आहे हेक्सागोनल. हे एकूण 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. 7 क्रिस्टल सिस्टीमनुसार या ठिकाणी ब्रेवेज लॅटायसिस एकूण या ठिकाणी 14 ब्रेवेज लॅटायसिस. एकूण किती असणार आहे? 14 ब्रेवेज लॅटायसिस असणार आहे. या ठिकाणी बघा क्युबिक सिस्टीमचे एकूण 3 आहेत. सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड, हे 3 आहेत. त्यानंतर दुसरं आहे ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक क्रिस्टल सिस्टीमचे एकूण 4 आहेत ब्रेवेज लॅटायसिस. सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. त्यानंतर तिसरा आहे टेट्रागोनल. आता टेट्रागोनलचे 2 या ठिकाणी काय असतात ब्रेवेज लॅटायसिस आहेत. सिंपल आणि दुसरा असणार आहे बॉडी सेंटर्ड. चौथा असणार आहे बघा क्रिस्टल सिस्टीम मध्ये मोनोक्लिनिक आहे. मोनोक्लिनिकच्या या ठिकाणी ब्रेवेज लॅटायसिस किती आहेत? सिंपल, बेस सेंटर्ड आणि या ठिकाणी हे 2च आहेत. त्यानंतर पाचवा आहे रोबोहेड्रल क्रिस्टल सिस्टीमचे बघा या ठिकाणी ब्रेवेज लॅटायसिस किती आहेत? या ठिकाणी एकच आहे, सिंपल आहे तो पण. सहावा असणार आहे क्रिस्टल सिस्टीमचा ट्रायक्लिनिक. त्यामध्ये असणार या ठिकाणी बघा कुठला असणार आहे? सिंपल असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट असणार या ठिकाणी शेवटचा, तो सुद्धा या ठिकाणी सिंपलच असणार. नेक्स्ट कुठला असणार आहे बघा? सिंपलच असणार. सिंपल असणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 असे एकूण किती असणार आहेत ब्रेवेज लॅटायसिस? 14 असणार आहेत. क्रिस्टल सिस्टीम 7, ब्रेवेज लॅटायसिस या ठिकाणी एकूण किती असणार आहेत? 14 असणार आहेत. पुढचा आपण पार्ट पाहणार आहोत तो असणार आहे क्युबिक सिस्टम. पुढचा असणार आहे क्युबिक सिस्टीम आपण पाहणार आहोत. आता क्युबिक सिस्टीम, क्युबिक सिस्टीम एकूण क्युबिक सिस्टीम या ठिकाणी किती असणार आहे? 3 क्युबिक सिस्टीम असणार आहे. पहिले क्युबिक सिस्टीम आहे एक सिंपल किंवा प्रिमिटिव्ह म्हटलं जातं. सिंपल क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल. त्यानंतर दुसरा असणार आहे बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल. क्युबिक युनिट सेल. आणि तिसरा असणार आहे तो असणार आहे फेस सेंटर्ड. फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. असं एकूण किती बघितलं आपण? 3 बघितलं. आता सिंपल क्युबिक युनिट सेल कशाला म्हणायचं? सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये हा एक युनिट सेल या ठिकाणी काढलेला आहे. हा एक समजा युनिट सेल आपण या ठिकाणी काढला. हा युनिट सेल काढला. फक्त त्या ठिकाणी काय असणार आहेत? त्याच्या कॉर्नरवरती या ठिकाणी सेम पार्टिकल प्रेझेंट असणार आहे. त्याच्या कॉर्नरवरती काय असणार आहे? सेम पार्टिकल प्रेझेंट असणार आहेत. त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? सिंपल क्युबिक युनिट सेल. 8 पार्टिकल पासून आपल्याला या ठिकाणी एक क्यूब मिळतो, त्याला सिंपल क्युबिक युनिट सेल म्हटलं जातं. दुसरं असणार आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल काय म्हणायचं? बघा या ठिकाणी क्यूबच्या 8 कॉर्नरला 8 सेम पार्टिकल या ठिकाणी प्रेझेंट असले पाहिजेत. त्यानंतर एक ऍडिशन पार्टिकल कुठं झाला पाहिजे? बॉडीवरती झाला पाहिजे. एक पार्टिकल ऍडिशन कुठं झाला पाहिजे? त्याच्या बॉडीवर झालेला असला पाहिजे. तर त्याला काय म्हणतो आपण? बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हटलं जातं. तिसरं असणार आहे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल कशाला म्हणायचं? आपण पहिला या ठिकाणी क्यूब काढूया. हा क्यूब काढला. हा क्यूब आहे. या ठिकाणी 8 कॉर्नरला 8 सेम पार्टिकल प्रेझेंट असणार आहेत क्यूब वरती. त्यानंतर त्याच्या एकूण 6 फेसवरती या ठिकाणी काय पाहिजे? एक पार्टिकल ऍडिशन. प्रत्येक फेसवर एक ऍडिशन. म्हणजे एकूण किती झाले फेस?
6 फेसेस या ठिकाणी झाले. या ठिकाणी ह्यालाच आपण काय म्हणतोय, फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल म्हणतो. थँक्यू. आपण इथं थांबूया आज.